तुम्हाला वाटत असेल की आज रक्षाबंधन तर नाही, तर हो बरोबर आहे. कारण हे जे दृश्य तुम्हाला दिसत आहे त्यावरून कोणालाही तसंच वाटलं असतं. तर आज आम्ही मंदिरात गेलो होतो आणि तिथून मुलांना बांधण्यासाठी राख्या आणल्या होत्या आणि तेच एकमेकाला बांधणं चालू आहे. तर असो सायंकाळचा चहा घेतला आणि मुलांना आज उडदाच्या डाळीचे लाडू बनवायचे होते, तर ते बनवायसाठी घेतले. या अगोदर पण मी बनवले होते, पण ते साखर टाकून बनवले होते आणि आज गूळ टाकून मी रेसिपी ट्राय करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आधी मी गूळ किसून घेतला आणि वीरनेत्राची ही आवडती रेसिपी आहे. हीच नाही कोणतीही आवडती रेसिपी असली की ते किचन ओट्यावर बसूनच असतात. म्हणजे ते जास्त वेळ वेट करू शकत नाहीत. त्यांना त्यांना पाहायचं असते की कशी बनवायली, काय बनवायली, त्याच्यात काय टाकायली. मग मी थोडंसं तूप गरम केलं आणि त्याच्यात डाळीचं पीठ टाकलं आणि 2 मिनिटं त्याला परतून घेतलं. नंतर काजू बदामचं पीठ टाकलं आणि नंतर किसून घेतलेला गूळ टाकला आणि हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी मी मिक्सरमधून काढून घेणार होते आणि सोबतच मला बॅकग्राऊंड म्युझिक पण होतं. म्हणजे मुलांची नोटंकी म्हणजे जसा मिक्सरचा आवाज येतो तसाच ते आवाज काढत होते. नंतर सगळं मिश्रण काढून घेतलं आणि थोडंसं मला त्यात तूप कमी वाटलं म्हणून मी त्याच्यामध्ये अजून तूप टाकलं आणि नंतर लाडू बांधून घेतले. आणि खरं सांगू का साखरेपेक्षा गुळाच्या लाडूची चव खरंच खूप छान झाली होती आणि ते हेल्दी पण झाले होते. तर तुम्ही या थंडीमध्ये कोणते लाडू बनवले नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत